सो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं जसं की तुम्ही टायटल बघू शकता, न्यूमरिकल मेथड्स. आणि ही जी न्यूमरिकल मेथड हा जो टॉपिक आहे हा MPSC मेन्सच्या देखील सिलेबसमध्ये आहे आणि येणारी तुमची पुढच्या महिन्यामध्ये जी सिडको AEची एक्झाम होणार आहे त्या सिडकोच्या एक्झाममध्ये देखील हा टॉपिक आहे. या टॉपिकमध्ये तुमचं ट्रॅपेझॉइडल मेथड, यासोबतच तुमची सिम्पसन्स मेथड, न्यूटन रॅप्सन मेथड आणि जेवढ्या काही न्यूमरिकल मेथड गिवन आहेत, मग त्या रूट फाइंड आउट करण्याच्या असू दे, नाहीतर मग तुमच्या इलिमिनेशन मेथड्स असू दे, या सर्व मेथड आपण या सिरीजमध्ये काय करणार आहोत, कव्हर करणार आहोत. अगदी MCQच्या फॉर्मॅटसाठी देखील उपलब्ध आणि MPSC मेन्ससाठी थिअरी आत्ता कव्हर होईल, न्यूमेरिकल जे आहे MPSC मेन्सचे ते नंतर कव्हर होतील. सध्या आपण काय बघणार आहोत त्याची थिअरी, जेणेकरून जी येणारी तुमची सिडकोची एक्झाम आहे पुढच्या महिन्यामध्ये, या सिडकोच्या एक्झामसाठी तुम्हाला हे हेल्पफुल ठरेल. कारण 1-2 क्वेश्चन जरी आला तरी तुम्हाला माहिती सिलेक्शनमध्ये 1-2 क्वेश्चन देखील खूप इम्पॉर्टंट असतो. स्टार्ट करूया. आजचं पहिलं लेक्चर असणार आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण ट्रॅपेझॉइडल रूल आणि सिम्पसन्स रूल हे दोघंही रूल बघणार आहोत. तर जसं की तुम्ही बोर्डवरती बघू शकता, लेक्चर 1 इज अबाउट युअर ट्रॅपेझॉइडल रूल. सो ट्रॅपेझॉइडल रूल कशासाठी यूज केला जातो अगोदर हे समजून घ्या. याचा यूज केला जातो, आता तुम्ही सर्वेमध्ये जर बघितलं तर सर्वेमध्ये याचा यूज केला जातो एरिया कॅल्क्युलेट करण्यासाठी. बट याचा बेसिक जो यूज आहे, जर बेसिक ॲज पर द डेफिनेशन मॅथ्सच्या डेफिनेशननुसार जर गेलं तर याचा यूज केला जातो इंटिग्रेशन फाइंड आउट करण्यासाठी. कशासाठी? टू फाइंड द इंटिग्रेशनची कशी व्हॅल्यू, ॲप्रॉक्झिमेट व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी ट्रॅपेझॉइडल रूल आणि सिम्पसन्स रूल या दोघांचाही यूज केला जातो. त्यापैकी आज आपण पहिले बघणार आहोत ट्रॅपेझॉइडल रूल. आता याचं डेरिवेशन मी तुम्हाला शिकवणार नाही आहे, कारण डेरिवेशन तुम्हाला विचारणार नाही, डायरेक्ट फॉर्म्युला देणार आहे. बट काय आहे ट्रॅपेझॉइडल रूल अगोदर हे समजून घेऊया. फॉर एक्झाम्पल इंटिग्रेशन म्हणजे काय सर, तुम्हाला समजावून सांगतो. फॉर एक्झाम्पल हा तुमचा एक ग्राफ तुम्हाला दिलेला आहे आणि ह्या ग्राफचा Y ॲक्सिसवरती वायच्या व्हॅल्यू, X ॲक्सिसवरती एक्सच्या व्हॅल्यूज, आणि या ठिकाणी काय आहे, हा ग्राफ आहे. ओके, हा ग्राफ जर असेल तर y = f(x). y हा एक्सचं फंक्शन आहे. आपण एक फंक्शन देखील घेऊन चालणार आहोत हे न्यूमेरिकल सॉल्व करताना. आय होप सगळ्यांना बोर्डवरती दिसत असेल. मी जे फंक्शन हे सॉल्व करण्यासाठी घेणार आहे हे असणार आहे y = x+2. हे फंक्शन म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे, yची व्हॅल्यू एक्सवरती डिपेंड करते, याला म्हणतात y इज अ फंक्शन ऑफ x. आता तुम्हाला काय करायचं आहे बाळांनो, जर सपोज ही जी लाईन ड्रॉ केलेली आहे, ह्या लाईनच्या खाली किती एरिया आहे, हा एरिया मी तुम्हाला शॅडो करून दाखवतो. हा एरिया जर कॅल्क्युलेट करायचा असेल, जो मी रेड पेनने आता शॅडो करून तुम्हाला दाखवला, हा एरिया कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं, इंटिग्रेशन करावं लागतं मॅथमॅटिक्समध्ये. फॉर एक्झाम्पल याचे स्टार्टिंग लिमिट इथे A पॉईंट नाव दिलं आणि याचा जो एंड पॉईंट आहे, हा स्टार्ट पॉईंटला A नाव दिलं, एंड पॉईंटला B नाव दिलं. जर याचा एरिया आहे, हा एरिया ॲक्च्युली कसा फाइंड आउट करता, इंटिग्रेशन मेथडने तो फाइंड आउट करता. लिमिट घेता इंटिग्रेशनचं A पासनं B पर्यंत आणि y इंटू dx घेतात. y इंटू काय, dx, आणि ह्या yच्या ठिकाणी काय पुट करणार मग एरिया फाइंड आउट करण्यासाठी, इंटिग्रेशन A to B f(x) × dx. ही f(x) फंक्शनची व्हॅल्यू तुम्ही इथे पुट करा, इंटिग्रेशन सॉल्व करा, तुम्हाला हा एरिया अंडर काय मिळतो, कर्व मिळतो. अशा पद्धतीनं एरिया अंडर कर्व फाइंड आउट करायचा असेल तर इंटिग्रेशनचा यूज केला जातो. बट आपण ट्रॅपेझॉइडल मेथड काय करते, ट्रॅपेझॉइडल मेथडमध्ये काय केलं जातं बघा, ते एक्सप्लेन आता मी तुम्हाला करतो. थोड्या वेळासाठी मी हे थोडंसं पुसतो. ट्रॅपेझॉइडल मेथडमध्ये देखील ह्या कर्वच्या अंडरचा एरियाच काय केला जातो, कॅल्क्युलेट केला जातो. बट ट्रॅपेझॉइडल मेथड यूज करत असताना, हे फंक्शन आपण नंतर घेऊया, ट्रॅपेझॉइडल मेथड यूज करत असताना हे जो कर्व आहे, बरोबर की नाही, याच्या अंडर एरिया फाइंड आउट जर करायचं असेल तर ह्या कर्वला ॲप्रॉक्झिमेट केलं जातं स्ट्रेट लाईनमध्ये, म्हणजे त्या कर्वचं लिनियर फंक्शन कन्सिडर केलं जातं. लिनियर फंक्शन म्हणजे काय सर, बघा इकडे लक्ष द्या. हा जो एवढा एरिया अंडर कर्व होता, याला नंबर ऑफ स्ट्रिप्समध्ये डिवाइड केलं जाईल, नंबर ऑफ ट्रॅपेझॉइड्समध्ये डिवाइड केलं जाईल. मी सध्या अंडरस्टँडिंगसाठी तुम्हाला 3 ट्रॅपेझॉइड दाखवतो. फॉर एक्झाम्पल अशा पद्धतीने तुम्हाला सरळ लाईन ड्रॉ केल्या आणि हे जे आहे हा कर्व्ड आहे, बट याला मी काय करणार आहे, स्ट्रेट लाईनने जॉईन करणार आहे. हे स्ट्रेट लाईनने जॉईन केलं आणि हे देखील स्ट्रेट लाईनने जॉईन केलं. आता ॲप्रॉक्झिमेट मेथडनुसार आपण काय करणार, टोटल एरिया काय घेणार, ॲज पर ट्रॅपेझॉइडल रूलनुसार
ट्रॅपेझॉइडल रूलनुसार आपण काय करणार, या ठिकाणी काहीतरी ऑर्डिनेट असणार आहे. सपोज पहिला ऑर्डिनेट, आता आपण ह्या ए ऐवजी पहिल्या ऑर्डिनेटला x0 म्हणूया, याला x1 म्हणूया, याला x2 म्हणूया आणि ह्या बीच्या ठिकाणी आपण म्हणूया x3. हे ऑर्डिनेट आहे एक्सचे. आपण एरिया ट्रॅपेझॉइडल रूलनुसार टोटल एरिया काय येईल मग बाळांनो, एरिया ऑफ दिस फर्स्ट ट्रॅपेझॉइड प्लस एरिया ऑफ दिस सेकंड ट्रॅपेझॉइड प्लस एरिया ऑफ दिस थर्ड ट्रॅपेझॉइड. मग टोटल एरिया काय असणार आहे, A1 प्लस A2 प्लस A3. सगळ्यांना ट्रॅपेझॉइडचा एरिया कसा कॅल्क्युलेट करतात याचा फॉर्म्युला माहिती आहे. सिमिलरली वाय ॲक्सिसवरती करस्पॉन्डिंग ऑर्डिनेट जे असतील, x0च्या करस्पॉन्डिंग ऑर्डिनेट असेल y0, त्यानंतर x1च्या करस्पॉन्डिंग ऑर्डिनेट असेल y1, x2च्या करस्पॉन्डिंग ऑर्डिनेट असेल तुमचा y2 आणि x3च्या करस्पॉन्डिंग जो ऑर्डिनेट असेल तो असेल तुमचा y3. ठीक आहे, हे झाले वाय ॲक्सिसवरचे ऑर्डिनेट. म्हणजे काय, वायच्या फंक्शनमध्ये जसं तुम्हाला सांगितलं होतं, फॉर एक्झाम्पल y इज इक्वल टू x प्लस 2. वायच्या फंक्शनमध्ये x0ची व्हॅल्यू पुट केली, सपोज ती असेल y इज इक्वल टू x असेल जर 1, तर 1 प्लस 2 म्हणजे 3. ज्यावेळेस xची व्हॅल्यू 1 आहे त्यावेळेस yची व्हॅल्यू 3 आहे. फॉर एक्झाम्पल इथे 1 असेल तर yची व्हॅल्यू 3 आहे. अशा पद्धतीने xच्या व्हॅल्यूज पुट केल्या की तुम्हाला yच्या व्हॅल्यू ज्या मिळतात. ठीक आहे, मग ट्रॅपेझॉइडल रूल काय सांगतो, जो कर्व होता ना, ह्या कर्वला आपण नंबर ऑफ ट्रॅपेझॉइड्समध्ये काय केलं, डिव्हाइड केलं. नंबर ऑफ ट्रॅपेझॉइड्समध्ये ज्यावेळेस डिव्हाइड केलं त्यावेळेस तिथं कन्सिडरेशन असं केलं गेलं की ट्रॅपेझॉइड असल्यामुळं जो कर्व होता त्याच्याऐवजी आपण काय केलं, एक लिनियर फंक्शन किंवा लिनियरिटी कन्सिडर केली आणि अशा पद्धतीने या तिघं ट्रॅपेझॉइडचा एरिया म्हणजे ह्या टोटल डायग्रामचा एरिया. म्हणजे हे इंटिग्रेशन घेण्याऐवजी एरिया काय असणार आहे, आता ह्या ट्रॅपेझॉइडचा एरिया असणार आहे. आणि याचं जर डेरिवेशन केलं म्हणजे ह्या ट्रॅपेझॉइडचा एरिया प्लस ह्या ट्रॅपेझॉइडचा एरिया प्लस ह्या ट्रॅपेझॉइडचा एरिया, इंटिग्रेशन केलं, सॉरी ह्या सगळ्यांची कॅल्क्युलेशन केल्यानंतर, डेरिवेशन केल्यानंतर जो फॉर्म्युला तुम्हाला मिळतो तो फॉर्म्युला आहे बघा, h डिवायडेड बाय 2 इंटू द ब्रॅकेट फर्स्ट ऑर्डिनेट y0 प्लस लास्ट ऑर्डिनेट, मी जनरल फॉर्म्युला लिहितोय, लास्ट ऑर्डिनेट प्लस 2 मल्टिप्लाइड बाय समेशन ऑफ रिमेनिंग ऑर्डिनेट. मग y0 झाला, y1 झाला, y1 प्लस y2 प्लस y3 प्लस डॅश 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 डॅश. हा फॉर्म्युला मी तुम्हाला आता समजावून सांगतो. हा फॉर्म्युला तुम्हाला हा डेरिवेशनमुळे मिळतो, यालाच म्हणतात तुमचा ट्रॅपेझॉइडल रूल. हा जो फॉर्म्युला आहे बाळांनो, याला काय म्हणायचं आहे, याला म्हणायचं आहे ट्रॅपेझॉइडल रूल. हा काय आहे तुमचा ट्रॅपेझॉइडल रूल, एक्झाममध्ये विचारला जाईल क्वेश्चन. हा आहे तुमचा ट्रॅपेझॉइडल रूल. आता हा ट्रॅपेझॉइडल रूल आहे, याच्यामध्ये काय आहे गंमत, की हा जो h लिहिलेला आहे हा h काय आहे, h हा तुमचा हे जे सेगमेंट आहे याच्यामधलं डिस्टन्स असणार आहे, हा ऑर्डिनेट असणार आहे तुमचा h. हा जो ऑर्डिनेट असणार आहे h, हा h आहे, हा h आहे आणि हा h आहे. मग हे जे ऑर्डिनेट घेतो आपण हे इक्वल घ्यायचे. म्हणजे काय, जेव्हा तुम्ही नंबर ऑफ ट्रॅपेझॉइड्समध्ये डिव्हाइड करणार त्यावेळेस हा h घ्यायचा, हा h घ्यायचा आणि हा h घ्यायचा. मग मी x0च्या ठिकाणी पुन्हा इथे जसा अगोदर a लिहिलेला होता आणि x3च्या ठिकाणी काय लिहिलेला होता, b लिहिलेला होता. ए लिहिला, बी लिहिला. आता जर मी ह्या ठिकाणी तुम्हाला जर सांगितलं, काय सांगितलं की फॉर एक्झाम्पल ॲज पर द ट्रॅपेझॉइडल रूल, हा ट्रॅपेझॉइडल रूल झाला, एचची व्हॅल्यू काय येईल मग बघा, हा बी मायनस ए डिवायडेड बाय नंबर ऑफ सेगमेंट जर केला, हा बी मायनस ए म्हणजे हे टोटल डिस्टन्स तुम्हाला मिळेल. बघा मी लिहितो बी मायनस ए, बी मायनस ए म्हणजे तुम्हाला हे टोटल डिस्टन्स मिळालं. डिवायडेड बाय काय केलं, तुम्हाला एच हवाय 1 2 3 म्हणजे 3 म्हणजे काय, नंबर ऑफ सेगमेंट. ही असते तुमची एचची व्हॅल्यू. याला स्टेप साईज असंही म्हणतात. याला काय म्हणतात बाळांनो, याला म्हणतात स्टेप साईज. एक स्टेपची साईज किती आहे. वाय नॉट काय आहे, वाय नॉट हा फर्स्ट ऑर्डिनेट आहे. एक्स नॉटची व्हॅल्यू पुट केली वायच्या फंक्शनमध्ये की जी वायची व्हॅल्यू मिळते तो असतो तुमचा वाय नॉट. वाय एन म्हणजे हा लास्ट ऑर्डिनेट असेल, जेवढे ऑर्डिनेट असतील तेवढे. वाय एन म्हणजे ह्या केसमध्ये y3 हा लास्ट ऑर्डिनेट असणार आहे, प्लस 2 मल्टिप्लाइड बाय मधले जेवढे ऑर्डिनेट असतील y1 y2 ह्या सगळ्यांची ॲडिशन. ठीक आहे, हा असतो तुमचा ट्रॅपेझॉइडल रूल. आय होप तुम्हाला ट्रॅपेझॉइडल रूल समजलं असेल एकदम क्लिअरली. बघा मी परत एकदा एक्सप्लेन करतो. ट्रॅपेझॉइडल रूल आहे ए इज इक्वल टू एच डिवायडेड बाय 2 वाय नॉट प्लस y1 प्लस 2 इंटू y1 प्लस y2 प्लस y3. एच आहे तुमची स्टेप साईज. ही लास्ट एक्स ऑर्डिनेट मायनस फर्स्ट एक्स ऑर्डिनेट असंही तुम्ही म्हणू शकता. डिवायडेड बाय एन इज इक्वल्स टू स्टेप साईज. ए इज इक्वल टू ही असते स्टेप साईज.
y1 आणि y1 काय आहे, पहिला y ऑर्डिनेट शेवटचा y ऑर्डिनेट प्लस 2 इंटू y1 प्लस y2 प्लस y3 अप टू डॅश डॅश. इथे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट जी तुम्हाला सांगितली की ट्रॅपेझॉइडच्या केसमध्ये जे हे आहे हे इथे लिनियर अज्यूम केलेलं आहे, म्हणजे ही जे कर्व होता तो कसा अज्यूम केला, लिनियर अज्यूम केला. ही इंटिग्रेशन फाइंड आउट करण्याची ॲप्रॉक्सिमेट मेथड आहे. आता यावरती एक न्यूमेरिकल आपण घेऊया म्हणजे तुमचं अजून क्लिअर होईल. हा रूल मी थोडा वेळासाठी पुसतो. हे तुम्हाला क्लिअर आहे. तुम्हाला नोट्स जे आहेत ते टेलिग्रामवरती मिळून जातील. नोट्ससाठीची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. टेलिग्रामवरती याच्या सगळ्या नोट्स तुम्हाला मिळून जातील. ठीक आहे. सो मी हे पुसतो. ट्रॅपेझॉइडल रूलचं तुम्हाला एक आता एक्झाम्पल घेऊन दाखवतो. एक्झाम्पल कसं घेऊन दाखवतो बघा इकडे. थोडं डिस्क्रिप्टिव्ह टाईपच एक्झाम्पल घेतो म्हणजे तुमचा MCQ क्लिअर होऊन जाईल. तुम्हाला काय दिलेलं आहे क्वेश्चनमध्ये, तो जो क्वेश्चन होता ना, लेट सपोज तुम्हाला दिलेला आहे y इज इक्वल टू दिलेला आहे x+2 हे फंक्शन दिलेलं आहे. y इज इक्वल टू x+2 हे तुम्हाला काय दिलेलं आहे, फंक्शन दिलेलं आहे. तुम्हाला काय करायचं आहे, ट्रॅपेझॉइडल रूलचा यूज करून तुम्हाला फाइंड द इंटिग्रेशन म्हणा किंवा एरिया म्हणा, फाइंड द इंटिग्रेशन बिटवीन कशामधले, एक्सच्या व्हॅल्यूज दिलेलं आहे 1 and 4. एक्सच्या व्हॅल्यूज कुठे व्हेरी करताय, एक्सच्या व्हॅल्यूज 1 पासून 4 पर्यंत आहे, त्याच्यामधलं इंटिग्रेशन तुम्हाला फाइंड आउट करायचे. हे एक्सचे लिमिट्स तुम्हाला दिलेले आहेत. अज्युमिंग स्टेप साईज एचची व्हॅल्यू दिलेली आहे 1. एच किती घ्यायचं आहे, 1 घ्यायचं आहे. आता गंमत बघा बाळांनो, हे तुम्हाला मी इकडे एक ग्राफ ड्रॉ करून पण एक्सप्लेन करेल आणि इकडे पण एक्सप्लेन करेल. आता हे तर लिनियर फंक्शन आहे म्हणून याचा ग्राफ पण अगदी लिनियर येईल. अशा पद्धतीने तुम्हाला इनिशियल ऑर्डिनेट एक्सचा दिलेला आहे इथे बघा 1 आणि लास्ट ऑर्डिनेट दिलेला आहे तुम्हाला 4. इनिशियल ऑर्डिनेट 1 दिलेला आहे, लास्ट ऑर्डिनेट 4 दिलेला आहे. त्यांनी काय सांगितलं, एच स्टेप साईज इज इक्वल टू एन घ्यायची. म्हणजे किती स्ट्रिप्स तयार होतील बघा. स्टेप साईजचा फॉर्म्युला होता एच इज इक्वल टू बी मायनस ए डिवायडेड बाय एन. सो तुम्हाला नंबर ऑफ स्ट्रिप किती मिळतील, नंबर ऑफ स्ट्रिप विल बी इक्वल टू बी मायनस ए डिवायडेड बाय एच. बी किती आहे 4 मायनस ए किती आहे 1 डिवायडेड बाय एन म्हणजे स्टेप साईज डिवायडेड बाय एच. एचची व्हॅल्यू 1 आहे. 3 डिवायडेड बाय 1 इज इक्वल टू 3. 3 तुम्हाला अशा पद्धतीने काय मिळालं, स्ट्रिप मिळाला. ह्या इंडिव्हिज्युअल ट्रॅपेझॉइडचा एरिया म्हणजे तुम्हाला आन्सर मिळेल. असं कॅल्क्युलेट करायचं का मग, नाही असं कॅल्क्युलेट नाही करायचं. डायरेक्ट फॉर्म्युला यूज करा. फॉर्म्युला काय सांगतो तुम्हाला, दॅट इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी वाय डी एक्स विल बी इक्वल टू ट्रॅपेझॉइडल रूल किंवा एरिया विल बी इक्वल टू हाऊ मच, इट विल बी इक्वल टू एच डिवायडेड बाय 2 इंटू द ब्रॅकेट वाय नॉट प्लस वाय एन म्हणजे लास्ट ऑर्डिनेट प्लस 2 मल्टिप्लाइड बाय इंटू द ब्रॅकेट y1 प्लस y2 प्लस y3 प्लस डॅश 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 डॅश. आता काय करायचं, हे सोल्युशन करताना एक टेबल तयार करून घ्यायचा. एक टेबल तयार केला. ओके सर, एक टेबल कशाचा तयार करायचा, टेबल याच्यासाठी तयार करायचं की आपल्याला वाय ऑर्डिनेट हवे आहेत. आता वाय ऑर्डिनेट हवे आहे म्हणजे काय, एक्सची व्हॅल्यू 1 2 3 4. एक्सची व्हॅल्यू पुट केल्यानंतर वायची व्हॅल्यू काय मिळेल, वाय इज अ फंक्शन ऑफ एक्स. बरोबर. बघा आता फंक्शन काय आहे, x+2 आहे. मी खाली लिहितोय पहिलं वाय इज इक्वल टू, मी थोडं मुद्दाम डिटेलमध्ये घेतोय तुम्हाला समजावं म्हणून. मग पहिला ऑर्डिनेट वाय नॉट फाइंड आउट करायचा आहे, त्यावेळेस एक्स नॉटची व्हॅल्यू पुट करा. एक्स नॉट प्लस 2. एक्स नॉट इनिशियल ऑर्डिनेट किती घ्यायला लावला आहे त्यांनी, 1 घ्यायला लावला आहे. 1 घेतला. सो वाय नॉटची व्हॅल्यू किती येईल, 1 प्लस 2 इज इक्वल टू 3. हा 3 मी इथे काय केला, पुट केला बाळांनो. नंतर सेकंड ऑर्डिनेट फाइंड आउट करायचा आहे म्हणजे तुमचा y1 इज इक्वल टू x1 प्लस 2. x1 किती येईल, स्टेप साईज जर 1 असेल, स्टेप साईज 1 आहे म्हणजे 1 1ची ॲडिशन करत जा. इथे 2 येईल, इथे 3 येईल, तुम्हाला 4 पर्यंत जायचं आहे. सो x1 इज हाऊ मच 2. 2 प्लस 2 दिस आन्सर इज इक्वल्स टू 4. सो y1 इज इक्वल्स टू 4. इथे मी लिहिला 4. त्यानंतर थर्ड ऑर्डिनेट काय येईल, मग काय येईल y2 विल बी इक्वल टू हाऊ मच x2 प्लस 2. x2ची व्हॅल्यू किती आहे, 3 आहे. 3 अधिक 2 बरोबर 5. वायची व्हॅल्यू आली 5. तसंच पुढचा ऑर्डिनेट जर मी कॅल्क्युलेट केला, 1 झाला, 1 पुट केला, 2 पुट केला, 3 पुट केला, 4 पुट करायचा आहे तुम्हाला. सो 4 पुट करण्यासाठी कशा पद्धतीने येईल, y3 इज इक्वल्स टू x3 प्लस 2. y3 विल बी इक्वल टू, ही व्हॅल्यू 4 पुट केली, 4 प्लस 2 6 इथे आला. हे तुम्हाला वाय ऑर्डिनेट मिळाले.
आता ही डायग्राम तुम्हाला समजली असेल तर ती रफ करतो आणि तुम्हाला आता सोल्युशन समजावून सांगतो की काय करायचं आहे. एकदम सिंपल आहे. हे बघा, लक्ष द्या. फॉर्म्युला यूज करायचा आहे. एरिया इज इक्वल्स टू h डिवायडेड बाय 2 इंटू द ब्रॅकेट फर्स्ट म्हणजे वाय नॉट प्लस लास्ट ऑर्डिनेट प्लस 2 इंटू द ब्रॅकेट. याला मी असंही लिहू शकतो, समेशन ऑफ द रिमेनिंग ऑर्डिनेट्स. ही स्टाईल आहे, अशा पद्धतीने एक्झाममध्ये येईल. उरलेल्या सगळ्या ऑर्डिनेटची समेशन असंही लिहू शकतात. फॉर्म्युला बघा मग. h किती आहे? एचची व्हॅल्यू आहे 1 डिवायडेड बाय 2 इंटू द ब्रॅकेट. फर्स्ट ऑर्डिनेट वायचा ऑर्डिनेट घ्यायचा आहे फर्स्टवाला. किती आलेला आहे तो? 3 आलेला आहे. सो इथे मी लिहिला 3 प्लस काय, लास्ट ऑर्डिनेट किती आला आहे वायचा? 6 आलेला आहे प्लस 6 प्लस 2 इंटू द ब्रॅकेट समेशन ऑफ द रिमेनिंग ऑर्डिनेट. मग रिमेनिंग कोण आहे? हा 4 आणि 5 मधले ऑर्डिनेट. 2 इंटू 4 प्लस 5. कॅल्क्युलेशन करा आणि आन्सर फाइंड आउट करा. तुम्हाला आन्सर मिळालेला आहे क्वेश्चनचं. 1 डिवायडेड बाय 2, 6 आणि 3 हे 9 अधिक 4 आणि 5 9, 9 दुने 18. एरिया इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 2 इंटू द ब्रॅकेट. 9 आणि 18 किती होतात? 27. 9 दुने 18, 9 27. ए इज इक्वल टू 27 भागिले 2 म्हणजे किती होतात? 13 दुने 26, 13.5. तुम्हाला आन्सर मिळालेला आहे एरियाचं बाय ट्रॅपेझॉइडल रूल विच इज इक्वल टू 13.5. तुम्हाला काय मिळालेलं आहे? आन्सर या ठिकाणी मिळालेला आहे. समजला ट्रॅपेझॉइडल रूल? मग आता बाळांनो, दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला क्वेश्चन समजला असेल. नंबर ऑफ MCQs हे तुम्हाला टेलिग्रामवरती दिले जातील. MCQs तिथून सॉल्व करा. सध्यापुरतं तुम्हाला थिअरी ही क्लिअर झाली असेल. थिअरी क्लिअर झाली असेल ट्रॅपेझॉइडल रूलची, हे न्यूमेरिकल समजलं असेल तर इम्पॉर्टंट MCQसाठीचे इम्पॉर्टंट पॉईंट बघा. MCQसाठीचे इम्पॉर्टंट पॉईंट काय आहे? सगळ्यात पहिला पॉईंट जो आहे की ह्या मेथडमध्ये एरर येते. एरर काय येते? अगेन सिमिलर ग्राफवरनं ते रिअलाइज होईल. बघा, आपण काय करत असतो, एक कर्व आहे आणि आता मुद्दाम मी कर्व जास्त कर्वड दाखवला आणि याला नंबर ऑफ ट्रॅपेझॉइड्समध्ये डिव्हाइड करतो. नंबर ऑफ ट्रॅपेझॉइड्समध्ये डिव्हाइड करतो म्हणजे काय? इथे ट्रॅपेझॉइड असा ड्रॉ केला, इथे ट्रॅपेझॉइड ड्रॉ केला आणि इथे ट्रॅपेझॉइड ड्रॉ केला. हा ट्रॅपेझॉइड ड्रॉ केल्यामुळे काय झालं? आपण फक्त ह्या फॉर्म्युल्यानुसार किंवा ह्या मेथडनुसार ह्या तिघं ट्रॅपेझॉइडलचा एरिया घेतला. हा ॲक्च्युअल एरिया अंडर कर्व आहे का? नाही. बघा, एवढी एरर येते. जे मी ब्लॅक पेनने करतोय ना, इथे शॅडो करतोय ब्लॅक पेनने, हा एवढा एरिया ट्रॅपेझॉइडमध्ये कॅल्क्युलेट केला जात नाही. ही एवढी काय येते? ट्रॅपेझॉइडल रूलमध्ये एरर येते. MCQ असाही येतो, स्टेटमेंट असंही येतं की इन अ ट्रॅपेझॉइडल रूल जो एरिया आपण कॅल्क्युलेट करतो इट इज लेस दॅन ॲक्च्युअल एरिया ऑर ग्रेटर दॅन ॲक्च्युअल एरिया. हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. कमेंटमध्ये प्रत्येकाने कमेंट करायची. काय कमेंट करायची? की एरिया म्हणजे मी एरिया कॅल्क्युलेटेड बाय ट्रॅपेझॉइडल रूलला 80 म्हणतो आणि ॲक्च्युअल एरियाला ब्लॅक पेनने दाखवतो, ॲक्च्युअल एरियाला AA म्हणतो. मग हा ट्रॅपेझॉइडल रूलने कॅल्क्युलेट केलेला एरिया आणि ॲक्च्युअल कर्वच्या अंडर असलेला एरिया याच्यापैकी लेस दॅन कोण आहे आणि ग्रेटर दॅन कोण आहे हे कमेंटमध्ये मला प्रत्येकाने सांगायचं आहे. तुम्हाला हे डायग्रामवरनं दिसत पण असेल की ट्रॅपेझॉइड जे आहेत यांनी थोडा एरिया कमी घेतलेला आहे. सो याचा आन्सर कमेंटमध्ये सांगायचं आहे. पहिला पॉईंट हा होता. दुसरा पॉईंट जो आहे, ही जी मेथड आहे ह्या मेथडमध्ये एरर किती येते तुमच्या एक्झामला एक्सपेक्ट नाही आहे. हे थोडंसं हायर मॅथमॅटिक्समध्ये जातं. जी एरर कॅल्क्युलेट केली जाते ट्रॅपेझॉइडल रूलनुसार ती असते तुमची, लक्ष द्या, एरर असते एरर पण लिहायला हवं ना इथे. एरर इज इक्वल्स टू एरर जी येते ही एरर असते h³ डिवायडेड बाय 12. मी बघून घेतो एकदा करेक्ट लिहितोय का. h³ डिवायडेड बाय 12 इंटू द ब्रॅकेट b मायनस a डिवायडेड बाय h इंटू मॅक्झिमम ऑफ f डबल डॅश ऑफ x. हा फॉर्म्युला आहे एररचा. h तुम्हाला माहिती, b माहिती, a माहिती, h माहिती. आता ही मॅक्झिमम ऑफ f डबल डॅश ऑफ x म्हणजे काय हे थोडं इकडे समजून सांगतो. काय करायचं? f डॅश x पहिलं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, त्याचं सेकंड डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. सेकंड डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर फॉर एक्झाम्पल एखादं फंक्शन आहे x², याचं पहिलं डेरिव्हेटिव्ह x³ आहे, याचं पहिलं डेरिव्हेटिव्ह काय येईल? याचं पहिलं डेरिव्हेटिव्ह येईल 3x². याचं पहिलं डेरिव्हेटिव्ह आलं 3x². याचं डबल डॅश दुसरं डेरिव्हेटिव्ह काय येईल? 3 दून 6x. दुसरं डेरिव्हेटिव्ह आल्यानंतर एक्सच्या ह्या व्हॅल्यूज इथे पुट करायच्या 1 2 3 4. ह्या 1 2 3 4 व्हॅल्यू पुट केल्यानंतर मॅक्सिमम जी व्हॅल्यू असेल तिने एवढ्या टर्मला मल्टिप्लाय करायचं. अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता? एरर कॅल्क्युलेट करू शकता. परत एकदा एक्सप्लेन करतो. जे फंक्शन असेल त्याचं डबल डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. डबल डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर त्यामध्ये एक्सच्या व्हॅल्यूज पुट करायच्या. एक्सच्या व्हॅल्यूज पुट केल्यानंतर
त्यांच्यापैकी जी मॅक्सिमम व्हॅल्यू असेल तिने इथे मल्टिप्लाय करायचं. अशा पद्धतीनं किती एरर आहे हा ब्लॅक पोर्शन ते तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. नाही येणार न्यूमेरिकल तुम्हाला ह्याच्यावरती, फक्त फॉर्म्युला लक्षात असू द्या. मग ही जी मेथड आहे इथे एच क्यूब असल्यामुळे, हा इथे एच क्यूब असल्यामुळे तिसरा पॉईंट MCQ साठी इम्पॉर्टंट जो आहे ही थर्ड ऑर्डर मेथड आहे. काय आहे? थर्ड ऑर्डर मेथड आहे. ही थर्ड ऑर्डर मेथड आहे. आणि चौथा इम्पॉर्टंट पॉईंट, मग ही कोणत्याच केसमध्ये करेक्ट रिझल्ट देत नाही का? तर देते. जसं आपण जे न्यूमेरिकल घेतलं x+2, इथे x आहे, हे लिनियर फंक्शन आहे, याचा ग्राफ असा लिनियरच येईल आणि याचे ट्रॅपेझॉइडल जरी केले तरी ते लिनियरच राहतील, बरोबर की नाही? मग x+2 किंवा असंही म्हणू शकता y = x+2 आहे, एररच्या फॉर्म्युल्यामध्ये डबल डेरिव्हेटिव्ह आहे. याचं सिंगल टाइम डेरिव्हेटिव्ह जर घेतलं तर ते होईल 2 आणि याचं डबल डेरिव्हेटिव्ह जर घेतलं तर ते होईल 0. कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0 असतं, एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 आणि हा 2 जसं सॉरी इथे काय येणार होतं? 2 नाही येणार. इथे जर डेरिव्हेटिव्ह घेतलं, कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0, एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1, एकदा डेरिव्हेटिव्ह घेतलं 1 आलं, दुसऱ्यांदा डेरिव्हेटिव्ह घेतलं 0 आलं. इथे 0 पुट जर केला तुम्ही म्हणजे एरर 0 होऊन जाते. याचा अर्थ काय? इथे x+2 लिहिलेलं आहे. चौथा महत्त्वाचा मुद्दा की ट्रॅपेझॉइडल रूल जे आहे, जर तुमच्या पॉलिनॉमियलची डिग्री 1 असेल, पॉलिनॉमियल म्हणजे तुमचं फंक्शन, पॉलिनॉमियलची डिग्री जर 1 असेल, पॉलिनॉमियल डिग्री 1 असेल तर 1 डिग्रीपर्यंत ट्रॅपेझॉइडल रूल जो आहे हा ट्रॅपेझॉइडल रूल ॲक्युरेट रिझल्ट देतो. काय देतो? ॲक्युरेट रिझल्ट्स तुम्हाला ट्रॅपेझॉइडल रूलच्या केसमध्ये मिळतात. परत एकदा रिपीट करतो, अप टू डिग्री 1 ट्रॅपेझॉइडल रूलमध्ये तुम्हाला ॲक्युरेट रिझल्ट मिळतात. MCQs इथे मी जेवूनच देतो, कमेंटमध्ये पण तुम्ही सांगा. ट्रॅपेझॉइडल रूल्स एरिया जो आहे ट्रॅपेझॉइडल मेथडने कॅल्क्युलेट केलेला एरिया ॲक्च्युअल एरियापेक्षा कमी असतो. ही जी ब्लॅक कलरची एरर तुम्हाला दाखवली ही ती एरर आहे. ही थर्ड ऑर्डर मेथड असं हिला म्हणतात. पॉलिनॉमियलची डिग्री 1 जोपर्यंत असते तोपर्यंत ट्रॅपेझॉइडल रूल तुम्हाला ॲक्युरेट रिझल्ट देतो, म्हणजे x पर्यंत. x² जर असेल तर तो इनकरेक्ट रिझल्ट देईल, कारण x² म्हणजे पॅराबोला होऊन जाईल, मग इथे एरर येते. लिनियर म्हणजे हे अशा पद्धतीने, इथे एरर येणार नाही. आय होप ट्रॅपेझॉइडल रूलबद्दल तुम्हाला सगळ्या गोष्टी समजल्या असतील. मागच्या वर्षीच्या सिडकोच्या एक्झाममध्ये ट्रॅपेझॉइडल रूलवरती क्वेश्चन हा आलेला होता. ठीक आहे, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, आजच्या सिरीजमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओमध्ये मी काय करणार आहे, सिम्पसन्स 1/3 आणि 3/8 हे दोघंही रूल सांगेल. हा व्हिडिओ आवडला असेल आणि सिरीज कंटिन्यू करायची असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ काय करा, शेअर करा, जे मुलं सिडकोसाठी प्रिपेअर करतायत. बघा MCQसाठी काय काय इम्पॉर्टंट आहे ते मी सगळं तुम्हाला सांगितलं आहे, फॉर्म्युला तुम्हाला सांगितलेला आहे. सिम्पसन्स 1/3 रूलमध्ये काय चेंजेस आहेत, कशा पद्धतीने त्याच्यामध्ये गोष्टी आहेत ते पण तुम्हाला डिटेलमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये काय करेल सांगेल. बट त्यासाठी काय करायचं आहे, हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायचा आहे आणि कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे की व्हिडिओ आवडला का. ठीक आहे, नोट्स तुम्हाला टेलिग्रामवर मिळतील, टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. थँक्यू.